चैत्र महिन्याच्या नवमीला आपण प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करत असतो। या उत्सवामध्ये आपण प्रसाद म्हणून थोडा तरी सुंठवडा करतच असतो। सुंठवड्याच्या ऐवजी असे लाडू केले तर छानपैकी वाटता येतात सगळ्यांना। भरपूर दिवस करून ठेवले टिकतात पण हे, आणि मुलांना एक एक असे खायला दिले तर एकदम पौष्टिक बनवून जातात। हे लाडू कसे बनवायचे, एकदम सोप्या पद्धतीचे आहेत, पौष्टिक आहेत आणि चविष्ट असे हे लाडू बनलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। मऊसूद रवाळ लाडू, जिभेला न चिटकणारे सुंठवडा लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। इथे 1 वाटी रव्याच्या प्रमाणात या वस्तू घेतलेल्या आहेत। थोड्या बिया घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या आणि खरबुजाच्या। 2 चमचे डिंक घेतलेले आहे। अर्धी वाटी खारीक घेतलेली आहे। 2 चमचे खसखस, सुंठ पावडर आहे। आवडीनुसार बदाम घ्यायचे आहेत, असेल तर काजू पण घ्या तुम्ही। आणि खोबरं खिसलेलं आहे 2 ते 3 चमचे। थोडीशी साय आहे आणि हे असं मी साखरेची हार असते आपली गुढीपाडव्याची, ती घेतलेली आहे। यानं छान असे लाडू आपले रवाळ बनतात आणि जास्त पिठी साखर न करता याची छान अशी खांड तगार तयार होते। ते पुढे पाहूच आपण। आणि थोडंसं डाळ घेतलेलं आहे। बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही डाळ असं भाजलेलं घेतलं तर लाडूला एक छान खमंग अशी टेस्ट येते। कोणतेही रव्याचे लाडू करताना थोडं बेसन पिठाचा वापर करायचा। आता बघा, नुकतंच आपल्याकडे गुढीपाडवा होऊन गेलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण अशी साखरेच्या माळा केलेल्या असतात किंवा विकत आणलेल्या असतात। ते अशी 1 माळ पूर्ण बरोबर होते आपल्याला 1 वाटी रव्यासाठी। आणि हे बघा, आता तगार कसं बनवतो आपण, साखर असं गोळी पाक बनवून त्याची बारीक पेस्ट करून घेतो पावडर। तगार किंवा खांड अशाच पद्धतीची बनलेली असते आणि साखरेच्या माळाही अशाच गोळी पाक करून बनवलेले असतात। त्याच पद्धतीची ही आपली पिठी साखर तयार झाली। आता काय करायचंय, तूप जसं लागेल तसं वापरायचं आहे। अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। इथं मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला सुंठवडा लाडू आहेत म्हणून त्याच्यामध्ये डिंक तर आलाच पाहिजे आणि डिंक छान तळून घ्यायचा आहे। 2 मोठे चमचे डिंकाचे घेतलेले आहेत। उन्हाळा असल्यामुळे डिंक थोडा उष्ण असतो, पण थोड्याशा प्रमाणात खाल्ला तर चालतो। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ला तरी चालतो, पण थोडंसं उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात डिंकाचा वापर करायचा। आणि थोडेसे बदाम बिया ह्याच्या वापरल्यात, भोपळ्याच्या, खरबुजाच्या, आणि आवडीनुसार घ्यायचे तुम्हाला। ड्रायफ्रूट्स काय आवडत असतील ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। 2 चमचे डाळ घेतलेलं आहे, त्याऐवजी बेसन पीठ घेतलं तरी चालेल। खसखस हे छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे एक लाडूला छान टेस्ट येते, त्याच्यामुळे हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं। आणि आता मी खारीक पावडर घेतलेली आहे। जर तुम्हाला खारीक पावडरच्या ऐवजी गूळ वापरायचा असेल तर तेही वापरू शकतो, कारण खारीक पावडर चव पण छान देते आणि गोड पण असते। त्याच्यामुळे साखरेचे प्रमाण कमी वापरलं, नुसतं खारीक जरी वापरली तरी चालतं। माझ्याकडे हे रेडीमेड खारीक पावडर होती, तेच मी वापरली आहे। आणि ती थोडीशी तूप राहिलेली ह्याच्यात भाजून घेतलं। जास्त भाजायचं गरज नाही, हलकंसं आपल्याला गरम कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि खारीक पावडर शिल्लक असलेल्या तुपामध्ये। जास्तही तुपाचा वापर करायचा नाही, लाडू तेलकट होतात। आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तूप टाकून 1 चमचा तुपात छान रवा भाजला जातो। जास्त लालसर होऊ द्यायचा नाही आणि जास्त कच्चापणाही राहू द्यायचा नाही। छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला। एक 5-7-8 मिनिटामध्ये छान रवा भाजत असताना एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि रवा छान खमंग भाजून घ्यायचा। आणि रवा भाजत असताना त्याच्याकडे लक्ष देत असतानाच आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची आहे। थंड थोडंसं झाल्यावर पेस्ट करायची आहे। आणि तळलेलं डिंक तर असाच हाताने स्मॅश होतो। आणि हे सगळं आपल्याला छान रवा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे साय टाकायची आहे, थोडंसं दूध असलेली साय। यानं काय होतं, असं रवा खाल्ल्यासारखा लागत नाहीत रव्याचे लाडू, एकदम मऊसूद रवा होतो। थोडासा ओलसर मऊसूद, पण त्याच्यातला ओलसरपणा चांगला घालवायचा, नाहीतर मग ओलं जास्त राहिलं तर लाडू जास्त टिकणार नाहीत। म्हणून चांगलं परत आपल्याला 5-1 मिनिटं छान त्याच्यातल्या गाठी असतील असं हलवत राहिलं तर होणार नाहीत, आणि छान फोडून त्यातला ओलसरपणा असं जाईल इतपत ते आणखीन थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आणि रवा छान भाजल्यानंतर खाली उतरून घ्यायचा आहे। त्याच्यात सुंठ पावडर मिक्स करून घ्यायची, वेलची पूड, सुंठ पावडर हे टाकायचं मिक्स। आणि खोबरं
आपण जे ते थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. ज्या बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेल्या आहेत पावडर सगळ्या ड्रायफ्रूट्सच्या वगैरे ते टाकायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये आणखीन काजू काय तुम्हाला आवडत असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असं भरट करून मिक्स करू शकता. आता इथं थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक केलेली पिठी साखरही त्याच्यात लगेच टाकून घ्यायचं. कोमट रवा असेल तोपर्यंत. जास्त गरम ह्याच्यात टाकायचं नाही आणि जास्त थंड झाल्यावरही मिक्स करायची नाही साखर. या पद्धतीनं कोमट झालं की सगळे पदार्थ मिक्स करून असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. जर वाटलं लाडू थोडेसे बांधताना सुटत आहेत तर थोडा 1-2 चमचा तुपाचा वापर करायचा. मग परत छान लाडू आपले वळले जातात. आता इथं मला थोडंसं कोरडं वाटायलं मिश्रण तर मी राहिलेलं 1 चमचा तूप त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर लाडू आपले छान वळले जातात. आणि हे असं मी भोपळ्याचं एक बी घेऊन हे लाडू छान डेकोरेशनसाठी ठेवले. त्याच्याऐवजी तुम्ही पिस्ताही वापरू शकता पण हे पण छान लागतं. आणि असे लाडू छान बांधून घ्यायचे आहेत. मिश्रण कोमट असेपर्यंतच हे सगळे आपल्याला पटपट बांधून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर जर वाटलंच तुम्हाला बांधताच येणार तर एखादा चमचा तुम्ही दुधाचा वापर करू शकता. इथं परत छान बांधले जातात हे लाडू आणि छान असे सगळे बांधून घ्यायचे. मऊसूद असे लाडू आपले तयार झालेले आहेत. एकदम खमंग असे सुंठवडा लाडू. अगदी सुंठवडा खातो त्या चवीचे हे लाडू बनतात. कोणत्याही जन्माष्टमी असू द्यात, कृष्ण जन्माष्टमी किंवा हनुमान जयंती कोणत्याही तुम्ही आपल्या प्रसादासाठी या लाडू बनवू शकता. खूप टेस्टी चविष्ट असे लाडू बनलेले आहेत.